नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। निलंगा तालुक्यात अज्ञात आणि 2 शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या। मागच्या अनेक दिवसांपासून आसमानी संकटाने परेशान झालेल्या शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेली निलंगा तालुक्यातील मौजे, बेसुरी व ताडमुगळी येथील 2 शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम अज्ञातांनी केलं। निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सुमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या 6 एकरमधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवली। त्यामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 कट्टे सोयाबीन जवळपास 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालं आहे। तसेच ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंडगावे यांच्या सर्वे नंबर 179 मधील 2 एकरातील सोयाबीन काढून शेतात बनीम लावून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दिवसा 6च्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिली। एकाच रात्रीतून 2 शेतकऱ्यांच्या बनमी पेटवून दिली व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं नीच काम केलं आहे। असे काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतकऱ्यांसमोर उद्भवलेलं आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाईचा फटका शेतकऱ्याला बसला आहे। त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोगावत आहे। दोन्ही शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झालेला दिसतोय। या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळवण्यात आला आहे। त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या संकटात काही मदत होईल का याची अपेक्षा केली जात आहे।